सुप्रभात. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. अभी जिसका खून न खौला, खून नहीं वो पानी है, जो देश के काम ना आए, अरे वो बेकार जवानी है. आज मी नरेंद्र महेश काटकर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचा इतिहास सांगणार नाही, कारण तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. हे प्रश्न काही दिवसांपूर्वी माझ्या मनात आले आणि त्यांनी माझे विचार करण्याची दिशा बदलून टाकली. पहिला प्रश्न मी माझ्या बाबांना विचारला, बाबा, स्वतंत्र म्हणजे नेमकं काय? आणि दुसरा, जर स्वतंत्र सैनिकांनी देश स्वतंत्र केला आणि आज आपले सैनिक त्या स्वातंत्र्याचं रक्षण करत आहेत, तर मग आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचं कर्तव्य काय आहे? सुरुवातीला हे प्रश्न खूप सोपे वाटले, पण जसं आम्ही त्यांचा विचार करू लागलो तसं लक्षात आलं की या प्रश्नांची उत्तरं इतिहासाच्या पुस्तकात नाहीत, तर ती प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. आम्ही अनेक दिवस पुस्तकं वाचली, देशभक्तीवरील चित्रपट पाहिले, खूप चर्चा केली आणि शेवटी एक गोष्ट समजली. स्वतंत्र म्हणजे फक्त गुलामगिरीतून मुक्त होणे नाही, तर त्या स्वतंत्र राखण्याची जबाबदारी स्वीकारणे आहे. म्हणून आज मी इथे भाषण देण्यासाठी उभा नाही, तर तुमच्यासोबत या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी उभा आहे. चला, आपण सगळे मिळून एका प्रश्नाचे उत्तर शोधूया. एखादं राष्ट्र खरंच महान कसं बनतं? मोठमोठ्या इमारतींमुळे, की मोठ्या उद्योगांमुळे, की आधुनिक तंत्रज्ञानामुळे, की शक्तिशाली शस्त्रांमुळे? हो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्या एकट्या पुरेशा नाहीत. कारण एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. कल्पना करा, 2 कुटुंब आहेत. पहिल्या कुटुंबाकडे मोठा बंगला आहे, महागड्या गाड्या आहेत, भरपूर पैसा आहे, पण कोणाचंही एकमेकाशी पटत नाही, सतत भांडणे. दुसरं कुटुंब साध्या घरात राहतं, पण त्या घरात प्रेम आहे, प्रामाणिकपणा आहे, मोठ्यांचा आदर आहे, एकमेकांवर विश्वास आहे. आता सांगा, खरंच श्रीमंत कुटुंब कोणतं? उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दुसरं कुटुंब. कारण घर मोठं असलं म्हणून कुटुंब मोठं होत नाही, त्या घरातली माणसं मोठी असली की कुटुंब मोठं होतं. आणि या क्षणी मला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. महान कुटुंब महान माणसांमुळे घडतं, तसंच महान राष्ट्र महान नागरिकांमुळे घडतं. राष्ट्र महान होत नाही मोठ्या इमारतींमुळे, ना मोठ्या अर्थव्यवस्थेमुळे किंवा शक्तिशाली शस्त्रांमुळे, तर राष्ट्र महान होतं जेव्हा त्याचे नागरिक प्रामाणिक असतात, पालक मुलांसाठी आदर्श असतात, शिक्षक ज्ञानाबरोबर संस्कारही देतात आणि प्रत्येक नागरिक अभिमानाने म्हणतो, माझा अधिकार नंतर, माझं कर्तव्य आधी. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा फक्त एक दिवस नव्हता, तर तो आपल्या भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस होता. जवळपास 200 वर्षाच्या परकीय सत्तेनंतर आपला भारत स्वतंत्र झाला, पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नव्हतं. त्यासाठी कुणी तुरुंगवास भोगला, कुणी आपल्या कुटुंबाचा त्याग केला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची हसत हसत आहुती दिली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस अशा असंख्य स्वातंत्र्यवीरांनी एकच स्वप्न पाहिलं होतं, भारत स्वतंत्र झाला पाहिजे. आज त्यांच्या त्यागामुळेच आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत. 1947 मध्ये आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे आपण आपले कायदे स्वतः बनवू लागलो, आपले नेते स्वतः निवडू लागलो आणि आपलं भविष्य स्वतः घडवू लागलो. पण फक्त देश स्वतंत्र झाला म्हणून देश महान होतो का? जर देश स्वतंत्र असेल पण लोक प्रामाणिक नसतील, तर ते खरं स्वतंत्र आहे का? जर प्रत्येक मुलाला शिक्षण मिळत नसेल, तर ते खरं स्वतंत्र आहे का? जर भ्रष्टाचार, अज्ञान आणि अन्याय अजूनही आपल्या समाजात असेल,
तर आपण खरंच पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? मला वाटतं स्वातंत्र्य मिळवणे ही फक्त सुरुवात होती, पण त्या स्वातंत्र्याला खरा अर्थ देणं ही जबाबदारी आपली आहे. कारण खरं स्वातंत्र्य तेव्हाच असेल जेव्हा कुणीही उपाशी झोपणार नाही, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल, प्रत्येक मुलगी सुरक्षित असेल, प्रत्येक नागरिक कायद्याचा आदर करेल आणि प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणेल, मी माझ्या देशावर ओझा बनणार नाही, तर मी माझ्या देशाची ताकद बनेल. आणि या क्षणी आणि इथेच माझ्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहिला. आपल्या स्वतंत्र सैनिकांनी अशा भारताचं स्वप्न पाहिलं होतं, तर मग आजही आपण त्या स्वप्नापर्यंत पूर्णपणे का पोहोचू शकलो नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला एक आश्चर्यकारक गोष्ट समजली. मी विचार करू लागलो, आपल्या प्रगतीच्या आड नेमकं कोण उभं आहे? सुरुवातीला माझ्या मनात 3 नावं आली: पाकिस्तान, चीन हे दहशतवादी. हो, या आपल्या देशासमोरचे खरे धोके आहेत, पण आपल्या शूर सैनिकांमुळेच आज आपण सुरक्षित आहोत. आपण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करतो, ते मात्र सीमेवर उभा राहून आपल्या सुरक्षिततेचा पहारा देत असतात. आपण शांतपणे झोपतो, ते मात्र रात्रभर जागे असतात. आपण आपल्या भविष्याची स्वप्न पाहतो, कारण कुणीतरी आज आपल्यासाठी सीमा सांभाळत उभा आहे. त्यामुळे प्रत्येक सैनिकाला माझा मनापासून सलाम. पण एक प्रश्न अजूनही माझ्या मनात होता: पाकिस्तान, चीन आणि दहशतवादी हेच फक्त आपल्या भारताचे खरे शत्रू आहेत का? मग मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला. मी सकाळी उठतो तेव्हा पाकिस्तान मला खोटं बोलायला सांगत नाही, चीन मला रस्त्यावर कचरा टाकायला सांगत नाही, कोणताही दहशतवादी मला वाहतुकीचे नियम मोडायला सांगत नाही, कोणताही शत्रू मला लाच घ्यायला किंवा द्यायला सांगत नाही. मग या सवयी आपल्याला कोण लावतं? तेव्हाच मला एक कडू सत्य समजलं. कधी कधी भारताचं खरं सर्वात मोठा शत्रू सीमेपलीकडे नसतो, तर तो आपल्या स्वभावात आपल्याला असतो. त्याचं नाव आहे स्वार्थ, भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, आळस आणि एक छोटासा पण अत्यंत धोकादायक विचार: माझ्या एकट्यामुळे काय फरक पडणार? पण इतिहास या विचाराशी सहमत नाही. एका महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची ताकद दाखवली, एका भगतसिंगांनी तरुणाईला प्रेरणा दिली, एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कोट्यवधी लोकांचं भविष्य बदललं, एका डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लाखो विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहायला शिकवलं. म्हणजे इतिहासातील मोठे बदल नेहमी एका माणसापासूनच सुरू झाले आहेत. आणि आजही त्याचं एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतं, ते म्हणजे तुकाराम मुंडे. एका प्रामाणिक अधिकाऱ्याची ताकद काय असते हे आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कल्पना करा, कायदे आधीही होते, कार्यालय आधीही होते, फायली आधीही होत्या, अधिकारीही होते, पण फरक पडला तो एका प्रामाणिक माणसामुळे. मग जर एक प्रामाणिक अधिकारी संपूर्ण व्यवस्थेत बदल घडवू शकतो, तर मग 140 कोटी प्रामाणिक भारतीय आपला भारत किती महान बनवू शकतील याची कल्पना करा. पुढच्या वेळी मीच का करू किंवा माझ्या एकट्यामुळे काय फरक पडणार असं म्हणण्यापूर्वी एकदा तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीची आठवण जरूर करा. कारण इथे मोठे बदल नेहमी एका माणसापासूनच सुरू होतात. आता प्रश्न असा आहे की आपल्या भारताचं भविष्य कोण घडवणार? सरकार, नेते की फक्त आपले सैनिक? मला वाटतं भारताचं भविष्य घडवणार आहोत आपण सगळे. कारण देश फक्त सीमेवर उभा राहत नाही, तर तो घडतो प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक शेतात, प्रत्येक कारखान्यात. आणि जिथे जिथे प्रत्येक भारतीय आपलं प्रत्येक काम अभिमानाने करतो, तिथे तिथे आपला भारत घडत असतो.
आपले सैनिक सियाचीनमध्ये -40 अंश तापमानात उभे आहेत आणि आपण मात्र रस्त्यावर प्लास्टिकची बाटली फेकतो. आपले सैनिक देशासाठी प्राण द्यायला तयार आहेत, पण आपण वाहतुकीचे सिग्नल तोडतो. सैनिक कधीच विचारत नाही की देशाने माझ्यासाठी काय केलं. तो फक्त विचार करतो की मी देशासाठी काय करू शकतो. मग हाच प्रश्न आपण स्वतःला का विचारत नाही. आपण अनेकदा म्हणतो देश बदलत नाही, पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आपण बदलतोय का. जर आपणच खोटं बोलत असेल, आपणच लाच घेत असेल, आपणच नियम मोडत असेल, आपणच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असेल आणि तरीही आपला भारत महान व्हावा अशी अपेक्षा करत असेल, तर आपण आपल्या देशाशी प्रामाणिक आहोत का. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण 15 ऑगस्टला व्हॉट्सॲपवर तिरंगा ठेवतात, देशभक्तीचे संदेश पाठवतात, देशभक्तीची गाणी ऐकतात. हे सगळं नक्कीच करा, पण आपली देशभक्ती 16 ऑगस्टला तितकीच जिवंत असते का. कारण देशप्रेम हे फक्त एका दिवसाचं नसतं, तर ते दररोजच्या छोट्या छोट्या कृतीत दिसलं पाहिजे. प्रामाणिकपणे जगण्यात, स्वच्छता राखण्यात, नियम पाळण्यात आणि आपलं प्रत्येक काम मनापासून करण्यात. कारण महान राष्ट्र एका दिवसात घडत नाही, तर ते घडतं लाखो प्रामाणिक नागरिकांच्या रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून. आता जर मी इथे कोणत्याही मुलाला विचारलं की मोठा होऊन काय बनणार, तर सगळ्यांचं उत्तर काय असेल. डॉक्टर, इंजिनियर, पायलट, IAS अधिकारी, शास्त्रज्ञ, उद्योगपती अशीच उत्तर असतील ना. पण जर मी असं विचारलं की आधी एक चांगला माणूस कोण बनणार, तर कुणी आपला हात वरती करेल का. कुणी याचा विचार केला असेल का. यामध्ये आम्हा मुलांचं काहीही चुकत नाही. आम्ही तेच शिकतो जे आम्हाला मोठी माणसं शिकवतात. मुले मोठ्यांचं बघून शिकतात. जर आम्हाला चांगला माणूस कुठे दिसलाच नाही, तर आम्ही कोणाला बघून शिकणार. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात काहीही बनू, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, सैनिक, पोलीस अधिकारी किंवा देशाचे पंतप्रधान, पण सर्वप्रथम आपण एक चांगला माणूस बनला पाहिजे. कारण एक प्रामाणिकपणा नसलेली बुद्धिमत्ता समाजासाठी धोकादायक ठरू शकते, पण एक सामान्य बुद्धिमत्ता असलेला एक प्रामाणिक माणूस समाज अधिक चांगला बनवू शकतो. मित्रांनो, मार्क्स महत्त्वाचे आहेत, पण चारित्र्य त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. पदवी आपल्याला पैसे कमवून देऊ शकते, पण चांगलं चारित्र्य आपल्याला सन्मान आणि विश्वास मिळवून देतं. ज्ञान आपल्याला हुशार बनवतं, पण संस्कार आपल्याला महान बनवतं आणि माणसांमधूनच महान राष्ट्र घडतं. आता मी तुम्हा सगळ्यांना कल्पना करायला सांगतो. डोळे बंद करण्याची गरज नाही, फक्त मनात एक चित्र उभं करा. आजपासून काही वर्षांनी म्हणजे 15 ऑगस्ट 2047 भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत आहे. तेवढ्यात एक छोटंसं मूल तुमचा हात धरून विचारतात, आजोबा, आजी, बाबा, आई, तुम्ही जे काय असाल ते. स्वतंत्र सैनिकांनी तुम्हाला स्वतंत्र भारत दिला, पण तुम्ही आमच्यासाठी कसा भारत देऊन गेलात. तेव्हा आपण अभिमानाने उत्तर देऊ का, हो बाळा, आम्ही तुला असा भारत दिला जिथे प्रामाणिकपणाचा सन्मान होतो, जिथे प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे, जिथे प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळतं, जिथे प्रत्येक नागरिक कायद्याचा आदर करतो आणि जिथे लोक म्हणतात देश बदलण्याची सुरुवात माझ्यापासूनच होईल. की आपण लाजाने आपली मान खाली घालू. कारण देश बदलावा अशी अपेक्षा तर केली, पण स्वतः बदलण्याची सुरुवात मात्र कधीच केली नाही. बदल घडवण्यापेक्षा तक्रारी करण्यात जास्त वेळ घालवला. मित्रांनो, आज मला माझ्या
आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. स्वतंत्र म्हणजे फक्त स्वतंत्र भारतात जन्म घेणे नाही, तर आपल्या कृतींनी त्या स्वातंत्र्याला अर्थ देणं आहे. स्वतंत्र सैनिकांनी आपल्याला स्वतंत्र भारत दिला. आपले सैनिक त्या स्वातंत्र्याचे रक्षण करत आहेत. आता महान भारत घडवण्याची जबाबदारी आपली आहे. ही एका रिले शर्यतीसारखी आहे. स्वतंत्र सैनिकांनी कर्तव्याचे बॅटन आपल्या हातात दिली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की ती बॅटन पुढे नेणार की ती आपल्या हातातून खाली पडू देणार. चला, आज या पवित्र स्वातंत्र्य दिनी आपण सगळे स्वतःशी एक संकल्प करू. मी देश बदलण्याची वाट पाहणार नाही. मी स्वतःपासून बदलण्याची सुरुवात करेन. कारण जर मी बदललो तर माझं कुटुंब बदलेल. कुटुंब बदललं तर समाज बदलेल. समाज बदललं तर देश बदलेल. आणि एक दिवस जेव्हा 2047 मधलं एखादं मूल आपल्याला विचारेल की तुम्ही आम्हाला कसा भारत ठेवून गेलात, तेव्हा आपण अभिमानाने उत्तर देऊ, आम्ही तुम्हाला आम्हाला मिळालेल्या भारतापेक्षा अधिक चांगला भारत देऊन गेलो. कारण महान राष्ट्राची सुरुवात एका महान राष्ट्राची सुरुवात महान नागरिकांपासूनच होते. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.